लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. शिंदेंच्या प्रस्तावासंदर्भात माध्यमातून आता मला माहिती मिळालेली आहे. एकदा उदय सामंत यांच्यासोबत फोनवरून चर्चा झाली, मात्र त्यात कोणती स्पष्टता नव्हती. शिंदेंचा निरोप आल्यास नक्की चर्चा करू. चर्चेशिवाय विलिनीकरणावरती बोलणार नाही. पक्ष विलिनीकरणावरती बच्चू कडूंची प्रतिक्रिया. बच्चू कडूंवरती कोणता दबाव आहे हे मला माहिती नाहीये. एखाद्या आमदारकीसाठी जर कुणी आपला पक्ष विलीन करत असेल तर त्यावरती नंतर आपण बोलणार आहेत. बच्चू कडू यांच्या पक्ष विलिनीकरणाच्या चर्चांवरती संजय राऊत यांची प्रतिक्रिया. विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये कोणत्याही नावावर एकमत नाही, तर अंतिम निर्णय सुनेत्र पवार यांनीच घेण्याची पक्षातील नेत्यांची विनंती. सूत्रांची माहिती. शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हेंना विधान परिषदेवरती पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. पक्षातच त्यांच्या नावाला विरोध करणारा एक वर्ग सक्रिय असताना शिवसेना पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाकडून त्यांच्या नावावर सकारात्मक विचार सुरू. भाजपकडून विधान परिषदेत सोशल इंजिनिअरिंगला प्राधान्य, तर उमेदवार निवडीत प्रादेशिक समतोलासह सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न. वर्षानुवर्ष काम करणाऱ्या निष्ठावंतांची सभागृहात इनकमिंग. विधान परिषदेवर संधी न दिल्यानं भाजपचे संजय केनेकर नाराज आहेत. छाटले जरी पंख माझे, पुन्हा उडेन मी. केनेकरांचं स्टेटस सध्या चर्चेचा विषय. केनेकरांना परिषदेवर भाजपकडून 13 महिन्यांसाठी संधी मिळाली होती. मवियाचा विधान परिषदेचा उमेदवार उद्याच समजणार. उद्या 11 वाजता अर्ज दाखल करताना उमेदवार कोण ते समजेल. संजय राऊतांची प्रतिक्रिया. 99% उद्धव ठाकरेच मवियाचे उमेदवार असतील. मवियाच्या विधान परिषदेच्या उमेदवारावरून मिलिंद नार्वेकरांचं विधान. ठाकरे असल्यानं उरलेला 1% सांगता येत नाही, पण बॉस इज ऑलवेज राईट. मिलिंद नार्वेकरांचं विधान. महायुतीच्या समन्वय समितीची लवकरच बैठक होणार. विधान परिषदेवरती पक्षातून कोणते उमेदवार उभे करणार यावर चर्चा होणार. तर गायकवाड प्रकरण आणि नरेंद्र मेहता सरनाईक वादाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा केली जाणार. महिला आरक्षण विधेयकासाठी महायुती सरकार मैदानात. महिला आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी राज्य सरकार 1 दिवसीय विशेष अधिवेशन घेण्याच्या तयारीत आहे. विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. मे महिन्यामध्ये 1 दिवसीय विशेष अधिवेशन होणार असल्याची माहिती आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी आमदार आणि मंत्र्यांची बैठक होणार असल्याची माहिती. बैठकीमध्ये शिंदे आमदार आणि मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार आहेत. सूत्रांची माहिती आहे. राज्यात काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार आहेत. 72 जिल्हाध्यक्षांची लवकरच नियुक्ती होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. जवळपास 95% नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार. काँग्रेस मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळातील 14 तलाव संवर्धन प्रकल्पांची मंजुरी रद्द. राज्य पर्यावरण विभागाचा मोठा निर्णय आहे. तर राज्य पर्यावरण विभागानं हा निर्णय घेतला असून आदित्य ठाकरे मंत्री असताना मंजूर 3 प्रकल्पही रद्द करण्यात आले आहेत. प्रकल्पांसाठी वितरित 91 कोटी व्याजासह वसूल करण्याचे आदेश आहेत. बेडच्या मसाजोग ग्रामपंचायत पोटनिवडणुकीमध्ये दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांचा पराभव. स्वरूपानंद देशमुख यांचा 92 मतांनी विजय. संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मसाजोगमध्ये लागली होती पोटनिवडणूक. रोहित पवारांनी अंधश्रद्धेतून बाहेर पाडावं. बोकड कापून जर कोणी माणसं मारत असेल तर आम्ही सत्ता बदलण्यासाठीही बोकड कापलं असतं. संजय राऊतांचा रोहित पवारांना टोला. तर संजय राऊत यांना माझा प्रश्न समजलाच नाहीये. काळी जादू करणाऱ्यांचा हेतू काय हे समजून घ्या असं सांगतोय. राऊतांच्या वक्तव्यावरती रोहित पवार यांची प्रतिक्रिया. नागपुरात बागेश्वर बाबांचं श्याम मानव यांना आव्हान. 5 दिवसात नागपुरात आहे. प्रदेश त्यांचाच आहे, मंचही त्यांचाच आहे. 30 तारखेला मी निघून जाणार आहे, मग पळून गेला असं म्हणायचं नाही. बागेश्वर बाबांचं आव्हान देणारा व्हिडिओ व्हायरल. तर बागेश्वर बाबांना आम्ही दिलेलं आव्हान आजही कायम आहे. एका रूममध्ये ठेवलेल्या 90% जरी वस्तू ओळखल्या तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच बंद करू. श्याम मानव यांचं धीरेंद्र शास्त्रींना प्रति आव्हान. कोल्हापुरात तरुणींचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचं प्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगानं स्वतःहून दखल घेतलेली आहे. राष्ट्रीय महिला आयोगाकडून महाराष्ट्राच्या डीजीपींना तात्काळ कठोर कारवाईचे आदेश करण्यात आलेले आहेत. आदेश देण्यात आले असून 7 दिवसांच्या आत घटनेचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश आहेत.
नाशिकमधील टीसीएस धर्मांतर आणि लैंगिक शोषण प्रकरणातील प्रमुख संशयितांना आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार। 6 दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाईल। एसआयटीकडून तपासाचा वेग कायम आहे। अकोल्यामध्ये प्रेमाच्या नावाखाली विवाहित तरुणाकडून हिंदू तरुणीचं अपहरण करून 5 दिवस घरात डांबून ठेवलं। खदान पोलिसांकडून तरुणीची सुटका लव्ह जिहादचा प्रकार असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे। आरोपी जमीर काझी पोलिसांच्या ताब्यात आहे। भोंदूखराचा आज एसआयटी पुन्हा ताबा मागणार। 8व्या गुन्ह्याच्या तपासासाठी एसआयटी कोर्टात खरातचा ताबा मागणार। लैंगिक शोषणाच्या 7 गुन्ह्यांमध्ये खरातला आतापर्यंत 42 दिवसांची पोलीस कोठडी। भोंदू भोसलेच्या नावावरती चिलवडीत कोट्यवधींची 25 एकर जमीन। उंदरगाव, घोटी, गाणगापूर, पुणे या ठिकाणी कोट्यवधींची मालमत्ता। भोंदू भोसलेची कर्जतमधील जमिनीचा भाव 20 ते 25 लाख रुपयांचा। सोलापुरात भोंदू मनोहर भोसलेवर आणखी एक गुन्हा दाखल। चमत्काराच्या नावाखाली आर्थिक फसवणूक केल्यानं गुन्हा दाखल। पीडितांनी समोर येऊन तक्रार करावं असं पोलिसांचं आवाहन। मुंबईतील एकाच कुटुंबातील 4घांच्या मृत्यूचं प्रकरण। मृतांच्या शरीरामध्ये पेनकिलर सदृश्य पदार्थ आढळल्याची शक्यता आहे। रात्री जेवणामध्ये बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं कुटुंबियांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे। पायधुनी येथे झालेल्या घटनेनंतर फळ मार्केटमधील कलिंगड गायब आहेत। कलिंगडाबद्दल अफवा पसरल्यानंतर पायधुनी आणि नळ बाजारातील फळ विक्रेते सावध आहेत। बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्यानं एकाच घरातील 4 सदस्यांचा मृत्यू झाला होता। जोपर्यंत टरबूज खाण्याशी याचा थेट संबंध वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध होत नाही तोपर्यंत फळ विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही। एफडीए आयुक्त श्रीधर दुबे पाटील यांची माहिती आहे। टरबूज खाल्ल्यानं एकाच कुटुंबातील 4 सदस्यांचा पायधुनीमध्ये मृत्यू झाला होता। भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी यांची अज्ञातांकडून गोळी झाडून हत्या करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवडच्या देहू रोड परिसरातली धक्कादायक घटना आहे। रमेश रेड्डींवरती हल्लेखोरांनी तब्बल 16 राऊंड फायर केले। हत्या प्रकरणात गहुंजेच्या साईनगर थॉमस कॉलनीतून 2 संशयित ताब्यात। केएम रुग्णालयातील रुग्णाच्या नातेवाईकांवरती गुन्हा दाखल। रुग्णाचा मृत्यू झाल्यानं नर्स आणि 2 सुरक्षा रक्षकांवरती नातेवाईकांचा हल्ला। नर्स कर्मचारी यांच्यावरती आक्रमक भूमिकेनंतर गुन्हा दाखल। नातेवाईकांना अटक करा अन्यथा नर्स संपावर जाणार, संघटनांचा इशारा। राज्यामध्ये उष्माघाताचा धोका वाढला। 1 मार्च ते 20 एप्रिल दरम्यान राज्यभरात 39 उष्माघात रुग्णांची नोंद। अकोल्यामध्ये 11, नंदुरबारमध्ये 6 आणि रत्नागिरीत 5 या सर्वाधिक उष्माघाताची प्रकरणं आढळलेली आहेत। अहिल्यानगरमध्ये तापमान 42 अंशांवर पोहोचलंय। उन्हामुळे शिर्डीत भाविकांची गर्दी घटली आहे। भाविकांना उष्णतेपासून दिलासा मिळावा यासाठी साईबाबा संस्थानच्या वतीनं विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत। नांदेडमध्येही तापमान चांगलंच वाढलंय। जिल्ह्यामध्ये तापमानाचा पारा आता 43.9 अंशांवर पोहोचलाय। वाढत्या तापमानाचा फळबागांना मोठा फटका बसतोय। तापमान वाढीमुळे केळीचं पीक करपू लागल्यानं शेतकरी संकटात सापडलेत। नागपुरात नगर परिषद क्षेत्रांमध्येही हिट ऍक्शन प्लॅन लागू। दुपारी उन्हाच्या वेळेत मद्यपान न करण्याच्या सूचना आहे। चहा न घेण्याचंही आवाहन आहे तर उन्हामध्ये स्वयंपाक न करण्याचाही सल्ला आहे। राज्यात उन्हाचा कडाका वाढला असून जळगावमध्ये तापमान 46 अंशांवर गेलंय। वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवरती मुक्ताईनगरमध्ये 8 खाटांचं सुसज्ज उष्माघाती कक्ष स्थापन। तर नागरिकांनी बाहेर पडणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन। गोंदिया जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर। गोंदियामध्ये तापमानाचा पारा 42 अंशांवर पोहोचलाय। वाढत्या तापमानामुळे आरोग्य विभागाकडून सर्व रुग्णालय आणि आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघात कक्ष तयार। पुण्यामध्ये तापमानाचा कहर सुरूच। पुण्यातील लोहगाव परिसरामध्ये 42.3 अंश तापमानाची नोंद तर कोरेगाव परिसरामध्ये 40.1 इतक्या तापमानाची नोंद झाली आहे। शहरातील इतर भागातही तापमान 40च्या जवळ पोहोचलंय। लातूर जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर। तापमान 43 अंशांवर पोहोचलंय। जिल्ह्यामध्ये आतापर्यंत उष्माघातानं 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू। वृद्ध आणि लहान बालकांचा उष्माघातानं मृत्यू। बुलढाण्याच्या पिंपळगाव काळे गावामध्ये भीषण पाणी टंचाई। पाणी टंचाईच्या निषेधार्थ ग्रामस्थांचं ग्रामपंचायती विरोधात आंदोलन। गावात 20 ते 25 दिवसानंतर पाणीपुरवठा होत असल्यानं ग्रामस्थ संतप्त। उन्हाच्या तीव्रतेमुळे येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावाच्या पाणी पातळीमध्ये घट। येवल्यामध्ये सध्या कमाल तापमान 41 ते 42 अंशांवर पोहोचलेलं आहे। येवला शहराच्या पाणीपुरवठ्यावरती परिणामाची शक्यता आहे।
नाशिकच्या काही भागात भीषण पाणी टंचाई. जिल्ह्यातील 40 गावं आणि 87 पाड्यांना 44 टँकरना पाणी पुरवठा. नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन. सांगली जिल्ह्यामध्ये पाण्याची कमतरता. जिल्ह्यातील अनेक तलाव आणि विहिरीतील पाण्याच्या पातळीमध्ये घट. चांदोली धरणातही 41% पाणीसाठा शिल्लक आहे. उन्हाच्या तडाख्यामध्ये नाशिकच्या धरणसाठ्यामध्ये घट झाली आहे. छोटे मोठे 26 प्रकल्प आणि त्यामध्ये 41.61% पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठा 10% जास्त असला तरी अवघ्या 10 दिवसामध्ये पाणीसाठ्यामध्ये 3.42% घट झाली आहे. वाशिमच्या कोकलगाव बॅरेजमध्ये केवळ 5% पाणी शिल्लक आहे. सिंचनाचा प्रश्न गंभीर झालाय. विहिरी कोरड्या पडत असल्यानं ग्रामस्थांना शेतीसोबतच पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याची शक्यता आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये उष्णतेचा कहर कायम आहे. तापमान 42 अंशांवर पोहोचलंय. पुढील आठवड्यामध्ये तापमान 45 अंशांवर जाण्याचा अंदाज आहे. रायगडच्या सुधागड तालुक्यातील ढोकशेत आदिवासी वाडीत भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. तर ढोकशेत या ठिकाणचा हा संपूर्ण घटना आहे. पाण्यासाठी गावकऱ्यांची मनवण भटकंती सुरू आहे. गावातील नळांना केवळ 3 दिवसाआडच पाणी पुरवठा केला जातोय. करमाळा पूर्व भागामध्ये दहिगाव उपसा सिंचन योजनेचं पाणी न मिळाल्यानं ठिय्या आंदोलन. पंचायत समिती सदस्य भरत अवताडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन. पाणी न सोडल्यास अधिकाऱ्यांची मंत्र्यांकडे तक्रार करण्याचा देखील इशारा. धाराशिवमध्ये भर उन्हात लिंबाचे भाव वधारले. किलोचे भाव नगावर 10 रुपयाला 1 लिंब मिळतंय. तर हवामान बदलामुळे जिल्ह्यातील 500 हेक्टरवरील उत्पादनही घटलेलं आहे. तापमानात वाढ झाल्यानं लातूरच्या बाजारपेठेत फळांचे दर वधारले आहेत. फळांचे दर वधारल्यानं खरेदीमध्ये घट झालेली आहे. हिंगोलीमध्ये वाढत्या तापमानाचा फुल उत्पादकांना फटका. वाढत्या तापमानामध्ये विहिरीचं पाणी आटत असल्यानं फुलांची बाग करपली आहे. शेतीत केलेला खर्चही निघत नसल्यानं करपलेले फुलांचे झाडं शेतकऱ्यांनी जाळून टाकलेले आहेत. नाशिकच्या महापौर आणि उपमहापौरांनी स्वतः रस्त्यावर उभं राहून अधिकाऱ्यांकडून कामं करून घेण्यास सुरुवात केली आहे. अधिकारी आणि ठेकेदारांचे धाबे त्यामुळे चांगलेच दणाणलेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये सुरू झालेले पालिकेचे व्हर्च्युअल क्लासरूम बंद पडले आहेत. किशोरी पेडणेकर आणि साईनाथ दुर्गे यांची व्हर्च्युअल क्लासरूमला भेट आहे. मुंबई महानगरपालिकेचे व्हर्च्युअल क्लासरूम बंद अवस्थेत आहेत. परळ टीटी पुलावरील एका लेनचं काम पूर्ण. वाहतुकीसाठी दादरकडे जाणारी लेन सुरू करण्यात आली आहे. सीएसएमटीकडे जाणारी लेन पुढील महिनाभर बंद राहणार आहे. काम पूर्ण होण्यासाठी महिना लागणार आहे. वाहन चालकांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागणार आहे. ठाण्यातील खारेगाव पूल आजपासून वाहन चालकांसाठी खुला केला जाणार आहे. वाहन चालकांना मुंबई नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीपासून त्यामुळे सुटका मिळणार आहे. ठाणे जिल्हाधिकारी कृष्णकांत पांचाळ यांच्या हस्ते उद्घाटन केलं जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मुंबई पुणे मिसिंग लिंकचा व्हिडिओ शेअर. आणखी एक अभियांत्रिकी आविष्कार म्हणत मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ शेअर केलाय. ठाण्यामध्ये काँग्रेसचं बागेश्वर बाबांविरोधात आंदोलन. वादग्रस्त विधान केल्याच्या निषेधार्थ काँग्रेस आक्रमक झाली आहे. बागेश्वर बाबांना महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, काँग्रेसचा इशारा आहे. TV9 मराठीच्या बातमीनंतर गडचिरोलीतील तुमरकोटी गावात विद्युत पुरवठा सुरळीत झालेला आहे. गडचिरोली पोलिसांनी बातमीची दखल घेतली आणि विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात आलाय. स्वातंत्र्याच्या 79 वर्षांनंतरही गावात पोहोचली आहे वीज. शरीर संबंधांचा व्हिडिओ काढून 2 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार. बलात्काराचा गुन्हा दाखल करायचा नसेल तर 2 लाखाच्या खंडणीची मागणी. सोलापूरच्या माढ्यातील अंबाड गावातली घटना समोर. कुर्डुवाडी पोलिसांनी 3 पुरुषांसह एका महिलेला अटक केली आहे. सोलापूर पालिकेचे ठेकेदार 1 मे पासून काम बंद आंदोलन करणार. पालिकेची जी थकीत बिलं आहेत ती न मिळाल्यानं ठेकेदार आक्रमक झाल्यात. मागील 31 मार्च पर्यंतची जवळपास 50 कोटींची बिलं थकली आहेत. त्यामुळे ठेकेदार अडचणीत सापडलेत. धाराशिवमध्ये खत बियाणे दुकानदारांचा संप सुरूच आहे. संपाचा 3रा दिवस आहे. साथी पोर्टलवरून खरेदी थांबवण्यासह खतांच्या बॅगांसह इतर औषधं विक्री करण्याची सक्ती न करण्याची मागणी आहे. ठाण्याच्या शहापूर वनविभागातील विविध भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार प्रकरणी हरेश हरड यांचं उपोषण सुरू आहे. वनवृत्त स्तरावरती 3 समिती गठीत करून 15 दिवसात कायदेशीर कार्यवाही करणार. उपवन संरक्षक यांची माहिती आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये विभागीय शिक्षण मंडळातील कर्मचाऱ्यांचं आंदोलन. बढती बदलीच्या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी. 386 पदं रिक्त असल्यानं ताण वाढला. आंदोलनावेळेस यावेळेस या आंदोलनामुळे 10वी आणि 12वीच्या निकाल प्रक्रियेवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. हिंगोली जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागातील कनिष्ठ सहाय्यक SC जावळेंवर गुन्हा दाखल. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करून 53,95,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल. पंढरपूरच्या गोपाळपूर हिंदू वैकुंठ स्मशानभूमीत पाणीपुरवठा खंडित. स्मशानभूमीतील हँडपंप बंद पडल्यानं नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय. नागरिकांवरती दूषित पाण्याचा वापर करून विधी करण्याची वेळ आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ST स्थानकांमध्ये प्रवाशांची गैरसोय होतीये. मात्र तरी देखील ST प्रशासनाकडून 2 रुपये अधिभार लावण्यात आला. प्रवाशांमध्ये त्यामुळे नाराजी पसरली आहे. जळगावमध्ये सोयी सुविधांचा अभाव असतानाही ST प्रशासनाकडून 2 रुपये स्वच्छता कर आकारणी घेतली जाते. 40 गाव बस स्थानकातील अस्वच्छतेमुळे प्रवासी संतप्त झाले आहेत. सक्तीची कर वसुली तात्काळ रद्द करण्याची मागणी केली जाते. लातूर MIDC मध्ये पार पडलेला संत पादुका दर्शन सोहळा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय. सोहळ्यामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल आहे. हिशोबातील गोंधळामुळे सोहळा चर्चेत आहे. TV9च्या बातमीनंतर आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून उमरगा औसा महामार्गाची पाहणी. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे एका वर्षात 24 जणांचा बळी. आमदार स्वामींकडून रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याचे निर्देश. लोणावळ्यामध्ये बेकायदेशीर ॲप आधारित कंपन्यांविरोधात टॅक्सी चालकांचं साखळी उपोषण. संजय राऊतांकडून आंदोलकांची भेट घेऊन तोडगा काढण्याचं आश्वासन. परिवहन मंत्र्यांसोबत चर्चा करून तोडगा काढू असं आश्वासन. नागपूरच्या मौदामध्ये शेजारच्या शेतातील आगीची ठिणगी लागल्यानं धानाच्या भुसा जळून खाक झालाय. इंदोर बायोमास बँक परिसरात आग लागली होती. अंदाजे 3000 टन धान भुसा जळल्याची माहिती आहे. कंपनीचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. बुलढाण्याच्या गिरडामध्ये पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्याचा मृत्यू झालाय. बसमध्ये चढत असताना तोल जाऊन बस खाली आल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू. चेतन सोळंकी असं मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. मीरा रोड सुरक्षा रक्षकावरती चाकू हल्ल्या प्रकरणात आरोपीच्या घरातून 2 वुल्फ हल्ले आणि इस्लामिक स्टेट संदर्भातील चिठ्ठी जप्त. लॅपटॉप, मोबाईल, पेनड्राईव्ह सह संशयास्पद साहित्य पोलिसांच्या हाती. महाराष्ट्र ATS कडून ठाणे ATS कडे तपास हस्तांतरित. आरोपी पूर्व अमेरिकेत वास्तव्यास, पत्नी अफगाण वंशाची. नंदुरबारमध्ये उष्णतेचा कहर. तापमान 45°C. डिहायड्रेशनच्या रुग्णांमध्ये वाढ. पुढील काही दिवसात आणखी तापमान वाढणार असून काळजी घेण्याचं आवाहन. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघावरती प्रशासक येणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले स्पष्ट संकेत. महायुतीच्या नेत्यांची मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक. 4 मे रोजी संचालक मंडळाची मुदत संपल्यानं बैठकीचं आयोजन. खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे अध्यक्षपद देण्याची भाजपच्या नेत्यांची मागणी आहे. नाशिकमधील वृक्षतोडीवरती हरित लवादाकडून 19 जूनपर्यंत स्थगिती. वृक्षतोडी विरोधात प्रकरण आता स्थगिती उठवण्याची मनपाची मागणी राष्ट्रीय हरित लवादानं फेटाळली आहे. आपत्कालीन परिस्थितीतही झाडे तोडण्यासाठी लवादाची पूर्व परवानगी बंधनकारक असेल. जालन्यामध्ये कृषी विभागाच्या कारवाईची मोहीम सुरू. गेल्या 15 दिवसात 160 कृषी सेवा केंद्र चालकांना नोटिसा. खताच्या नोंदीमध्ये तफावत आढळल्यानं आतापर्यंत 18 केंद्राचे परवाने रद्द. केंद्र चालकांनी नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन. चंद्रपूर तालुक्यातील धानोरा गावाजवळ वर्धा नदीमध्ये 3घांचा बुडून मृत्यू. कपडे धुण्यासाठी 3 जण नदीपात्रात गेले असता घडली घटना. छत्रपती संभाजीनगरमधील जामा मस्जिद परिसरातील पालिकेनं अतिक्रमण हटवलंय. या कारवाई दरम्यान जामा मस्जिद परिसरातील दोन्ही बाजूचा फुटपाथ पूर्णपणे मोकळा करण्यात आलेला आहे. पालिकेच्या कारवाईमुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिंपरीत महावितरणच्या बंद पडलेल्या वाहिन्यांवरती डल्ला. विजेचे खांब आणि अॅल्युमिनियम तारांची चोरी. 10 लाखांच्या मुद्देमालासह 2 आरोपींना अटक. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.